विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष कला अनिवार्य मराठी या विषयाच्या अंतर्गत आज आपण काव्यबंध या असलेल्या संपादित काव्य पुस्तकाच्या अनुषंगाने विवेचन भाग क्रमांक 3 आज पाहणार आहोत। या विवेचनामध्ये आपल्याला माहितीच आहे की या कविता संग्रहामध्ये एकूण 50 कविता आहेत आणि त्या 50 कवितांच्या अनुषंगाने त्या नारायण सुर्वेंपासून तर ते आजपर्यंतच्या कवितांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या अनुषंगाने जे विवेचन आहे ते पाहत आहोत। आधुनिकता वादातील साशंकता व प्रश्नांकितता तीव्र करीत नेण्याच्या मराठी कवितेतील आधुनिक वादाचा दुसरा टप्पा 1960 ते 70च्या दशकामध्ये उदयाला आला। 1960च्या दरम्यान लघु व नियतकालिकांची जी चळवळ आहे ती चळवळ उदयाला आली। अशी चळवळ संपूर्ण भारतातच या काळात उदयाला आलेली होती। या लघु अनियतकालिकांच्या चळवळीने सत्यकथेतील सांस्कृतिक वर्चस्व व मानदंडास आव्हान दिले। त्यामध्ये निश्चितपणे बंडखोरी जी आहे ती आढळते। याच बंडखोरीने आधुनिकतावादी दृष्टीने मराठी कवितेला पुन्हा एक नवे वळण जे आहे ते वळण दिलेले आहे। या चळवळीतून उदयाला आलेले आधुनिकतावादी कवी हे प्रामुख्याने महानगराशी निगडीत असल्याने त्यांचे अनुभवविश्व व प्रभाव क्षेत्राचे केंद्र हे महानगर राहिले। ही बंडखोर पिढी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा एक तपाचा अनुभव घेऊन उभी राहिलेली होती। स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही समाजातील असणाऱ्या अनेक समस्या जशाच्या तशा ठाण मांडून होत्या। हा काळ एका अर्थाने समस्या सोडवणुकीचा त्या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये तो निराशाजनक असा राहिलेला आहे। या काळातील कवींच्या आजूबाजूला जगभरात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या होत्या, जसे की 1950 साली आधुनिकतावादी, मानवतावादी, धर्मनिरपेक्ष भारतीय राज्यघटनेचा स्वीकार झालेला होता आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि भाषावार प्रांत रचना झालेली होती। जगभरात विविध उलथापालथी ज्या आहेत त्या घडून गेलेल्या होत्या आणि चीनमधील युवकांची क्रांती, फ्रान्स जर्मनीमधील विद्यार्थ्यांची बंडे, अमेरिकेतील बीट पिढी व विविध बंडखोर घटना अशा पार्श्वभूमीवर आपल्याकडील अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या गंभीर बनलेल्या होत्या। दुष्काळ, महागाई, रोगराई, भ्रष्टाचार, सामाजिक व लोकशाही मूल्यांचा ह्रास, जातीय अत्याचार, विषमता, राज्यकर्त्यांना स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यात आलेले अपयश, हे सर्व 1960 नंतरची जी लिहिती पिढी आहे ती पिढी पाहत होती, अनुभवत होती आणि त्यातून एका बंडखोर पिढी जी आहे ती या काळामध्ये उदयाला आली। या बंडखोर पिढीने प्रस्थापित मराठी नियतकालिके विशेषतः सत्यकथेच्या वर्चस्वाविरोधात ठाम भूमिका घेतलेली दिसते। या बंडखोर पिढीने अनेक नियतकालिके काढली व त्यातून आपले लेखन प्रसिद्ध केले। अशोक शहाणे यांचे अथर्व असो, शशी प्रधान यांचे भारूड असो, राजा ढाले यांचे आता येरू, दैनिक चक्रवर्ती, सतीश काळसेकर यांचे हेमा, फक्त, तापसी, भालचंद्र नेमाडे यांचे वाचा, नामदेव ढसाळे यांचे विद्रोह इत्यादी लघु नियतकालिके उदयाला आली। या सर्व लघु नियतकालिकावाल्यांचा सत्यकथेच्या सांस्कृतिक वर्चस्वाला विरोध ही त्यांच्यातील समान सूत्र असले तरी त्यांनी या विरोधात बंड केले असले तरी त्यांच्या स्वतंत्र भूमिका होत्या आणि 1975 नंतर ही लघु नियतकालिकांची चळवळ ओसरल्यानंतर प्रकर्षाने ज्या पुढे आल्या त्या रूढ वाङ्मयीन संकेत, वाङ्मयीन वर्चस्वाविरोधात भूमिका घेणारे अशा अनुषंगाने अशोक शहाणे वगैरे मात्र बांधिलकीचे प्रश्न नाकारत होते। तर नेमाड्यांसारखी मंडळी बहुसंख्याकवादी, मूलतत्ववादी, देशीवादी भूमिका प्रामुख्याने क्रमाक्रमाने मांडत होते। राजा ढाले व नामदेव ढसाळ परिवर्तनवादी व विद्रोही भूमिका घेत होते, तर शेतीशी संवादी असे शेतीनिष्ठ साहित्यही या काळात लिहिले गेले होते। शेती, गावगाडा, नातेसंबंध, कुटुंब हेच यांचे एक अनुभवविश्व होते। साधारणपणे यथातथ्यवादी, वास्तववादी शैलीतील हे साहित्य होते। या काळातील लक्षणीय व क्रांतिकारक अशी गोष्ट जर असेल तर दलित साहित्य चळवळीतील विद्रोहाचा आवाज किंबहुना सर्वकोश विद्रोह आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेमुळे
लघु आणि नियतकालिकातील मार्क्सवादी आंबेडकरवादी कवी दलित साहित्याशी संवादी लेखन करू लागलेले होते. ही कविता कालभान आणि मूल्यभान प्रकट करीत असल्याने ती आशयदृष्ट्या आधुनिक होतीच, त्याबरोबर आत्मनिष्ठ दृष्टी व वास्तववादाचा संयोग करणारी होती. आधुनिकतेच्या इष्ट सामाजिक राजकीय परिणामांबद्दल यशाबद्दल साशंकाही होती. तर काहींनी असं म्हटलं की या काळातली जी काही लघु आणि नियतकालिकाची चळवळ आहे ती चळवळच नव्हती, तिला विशिष्ट भूमिका नव्हती, असं सुद्धा मत काही अभ्यासकांनी मांडलेलं दिसून येतं. या अर्थाने आपल्याला काय की दलित कविता जी आहे ती या दोन्ही टप्प्यावरती होती. एका विद्रोहाच्या टप्प्यावरती होती आणि तशीच ती दुसऱ्या बाजूला आधुनिकतावादाच्या टप्प्यावरती सुद्धा होती. या काळातील ढाले ढसाळे यांच्यातील असणारे मतभेद आणि वाद वैचारिक स्वरूपाचा असला तरी तो परस्पराविरोधात उभा राहिला. त्यांचे जे व्हायचे ते परिणाम एकूणच दलित आणि दलित साहित्य चळवळ झाले. परंतु या काळातील लघु आणि नियतकालिकांच्या विशेषतः अशोक शहाण्यांच्या संदर्भातील राजा ढालेंची भूमिका ही महत्त्वाची राहिली. त्यामध्ये ते विद्रोहाला बांधिलकीची जोड देताना दिसतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अप्रतिम गुरु असलेल्या अशोक शहाणेंवर शरसंधान साधले. अशोक शहाणे व लघु नियतकालिकावाल्यांनी सत्यकथेच्या सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्ध जी बंडखोरी केली, हे बंड करताना अल्बेर कामू त्यांना महत्त्वाचा वाटतो. परंतु अल्बेर कामू शब्द हा त्यांना घडवता येत नाही. त्यांच्या वतीने बोलतानाच अनेक प्रकारच्या दडपवणुकीचे त्यांचे आवाज दबले आहेत. त्यांच्याशी बांधिलकीही सांगतो. अशोक शहाणेंसारख्या लघु नियतकालिक चळवळीच्या धोरणाने बांधिलकीचा मुद्दा गैरलागू ठरवलेला आहे. बांधिलकी अमान्य केली तेव्हा ढाल्यांनी बांधिलकीच्या बाजूने भूमिका घेत लघु आणि नियतकालिकावाल्यापासून ते वेगळे झाले. भारतीय समाजव्यवस्थेतील निम्न जातीची वेदना, दुःखे यांचे प्रकटीकरण करताना विषमता, अत्याचार यांना विरोध केला गेला पाहिजे. ढाले, बागुल, ढसाळ यांचे वाङ्मयीन कार्य असं आहे की दलित साहित्यातील असणाऱ्या वेदना आणि दुःखाला नकार आणि बंडखोरी आणि विद्रोहाचे परिणाम जे आहेत ते त्यांनी प्राप्त करून दिले. त्यामुळे दलित साहित्याला काही काळापुरती का होईना पण अथवा काही गटाने का होईना विद्रोही साहित्य म्हणून संबोधले. जीवन जगण्यासाठी, जीवन प्रेरणेसाठी चाललेले कोणतेही युद्ध हे राजकीय असते, अशी ठाम भूमिका ढाले ढसाळांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. या अर्थाने आपल्याला काय की या सर्वांची कविता व लेखन राजकीयही आपल्याला ठरताना दिसून येते. या सर्व प्रकारच्या प्रस्थापिताविरुद्ध अन्यायकारक व्यवस्था, धर्म, संस्कृती, साहित्य, त्यांची मूल्यव्यवस्था, भाषा व शैली यांच्या समोर जे आहेत ते प्रश्न उपस्थित केले. हा विद्रोह स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, मानवी सहअस्तित्व इत्यादी बाबतींच्या अलघु नियतकालिकांपेक्षा ह्या लघु आणि नियतकालिकांच्या चळवळीपेक्षा कितीतरी भिन्न आणि व्यापक स्वरूपाचा होता. दलित, विद्रोही व सध्याचे आंबेडकरवादी साहित्य कवितेच्या दृष्टीने पाहता आधुनिकता ही त्यांची नितांत गरज होती व आहे. भारतासारख्या जातीग्रस्त सनातनी परंपराप्रिय समाजात आधुनिकतेचा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही, तो जगातही झालेला नाही, असे हाबरमाससारखी मंडळी म्हणतात. म्हणजे काय, नॉम चॉम्स्कीसारख्या भाषा अभ्यासक विचारवंत जगाला विधायक वळण लावण्यासाठी, शोषण अंतासाठी विज्ञानवाद व बुद्धिप्रमाणवादावर म्हणजे आधुनिकतावादावरती तो विश्वास टाकताना आपल्याला दिसून येतो. जगभरामध्ये मूलतत्ववादाचा वाढत चाललेला प्रभाव, वाढती सत्तेची सर्वकषता व याविरुद्ध जे लोकलढे लोकशाहीसाठी चाललेले आहेत त्यामधून आधुनिकतेची आवश्यकता जी आहे व प्रस्तुतता जी आहे ती स्पष्ट होते. एका मोठ्या व शोषित समूहासाठी आजही इतिहास आणि विचारप्रणालीची आवश्यकता आहे. ती नेहमीच असेल म्हणून तिचा अंत्य होणेसुद्धा शक्य नाही. धन्यवाद.